नाशिक पुणे रेल्वेसाठी गामिनी काव्याची समृद्धी महामार्गावर चक्काजाम, पोलिसांची अचानक धावपळ। नाशिक पुणे सेमी हाय स्पीड रेल्वेचा मूळ सरळ मार्ग मंजूर करावा या मागणीसाठी रविवारी म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनाचे औचित्य साधून समृद्धी महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी गनिमी काव्याने शिर्डी इंटरचेंज वरून वाहनांच्या ताफ्यासह समृद्धी महामार्गावर प्रवेश करत अचानक चक्काजाम केल्याने पोलिसांची मोठी धावपळ उडाली। सिन्नर, संगमनेर आणि अकोले तालुक्यातील नागरिक, शेतकरी तसेच सर्वपक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते। नाशिक पुणे रेल्वेचा मूळ सरळ मार्ग बदलून नाशिक शिर्डी अहिल्यानगर पुणे असा वळवण्याचा मार्ग प्रस्थापित केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। सरळ मार्ग हवा, नाशिक पुणे रेल्वे आमचा हक्क आहे अशा घोषणा देत आंदोलकांनी शासनाचे लक्ष वेधले। आंदोलकांना रोखताना काही काळ पोलीस आणि आंदोलकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। आमदार सत्यजित तांबे यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून शासनाने 60 दिवसात अहवाल पूर्ण करून रेल्वे मार्गाबद्दल स्पष्ट निर्णय द्यावा अशी मागणी केली। दरम्यान आमदार सत्यजित तांबे यांनी पोलिसांनी ताब्यात घेऊन सिन्नर पोलीस ठाण्यात नेले। काही काळानंतर त्यांची सुटका करण्यात आली। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर 2 IPS अधिकारी, 25 पोलीस अधिकारी आणि सुमारे 250 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते। चक्काजाममुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली। शासनाने 60 दिवसात ठोस निर्णय न दिल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी सिन्नर तालुका प्रतिनिधी नवनाथ आव्हाड यांचा रिपोर्ट।